नमस्कार. विचार करा, जर संपूर्ण जगच आपलं ऑफिस झालं तर कसं वाटेल? आज आपण जागतिक प्रवासी या मार्गदर्शिकेच्या मदतीने पर्यटन क्षेत्रातल्या करिअरच्या रोमांचक संधी आणि त्यातली आव्हानं या सगळ्यावर एक नजर टाकणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? सगळ्यात आधी आपण पर्यटनाचं जग समजून घेऊ. मग आपलं करिअर कसं निवडावं, या इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी काय लागतं, पैसे कसे कमवता येतात, आणि हो, या सगळ्याचा जगावर काय परिणाम होतो हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, पर्यटनाचं जग. अनेकांना वाटतं ना की टुरिझम म्हणजे काय, तर फक्त सुट्ट्या, मजा. पण व्यावसायिक नजरेतून बघितलं तर हे क्षेत्र त्यापेक्षा खूप मोठं आणि गुंतागुंतीचं आहे. हे फक्त फिरण्यापुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे नेमकं काय? तर बघा, पर्यटन करिअर म्हणजे फक्त तिकीटं बुक करणं नाही. यात व्यवसाय, मनोरंजन आणि संस्कृतीशी जोडलेल्या सगळ्या प्रवास सेवांचं व्यवस्थापन येतं. म्हणजे एअरलाईनपासून हॉटेल चेनपर्यंत, मोठ्या इव्हेंट्सपासून ते स्थानिक संस्कृती जपण्यापर्यंत सगळं काही. खरं तर एकाच वेळी आपण लॉजिस्टिक्स एक्सपर्ट, कस्टमर सर्व्हिस हेड आणि कल्चरल अँबॅसेडर असतो. ओके, मग ह्या क्षेत्रात एंट्री कशी करायची? आपला दुसरा टप्पा आपल्याला ह्याचाच एक स्पष्ट रोडमॅप देतो. कारण हे असं करिअर नाही आहे की जे अचानक सुरू होतं. नाही, यासाठी एक पक्की योजना लागते. हा मार्ग जातो 4 महत्वाच्या पायऱ्यांमधून. पहिली पायरी अर्थातच बेसिक नॉलेज, म्हणजे समजा टुरिझम मॅनेजमेंटची डिग्री घेतली. दुसरी पायरी आहे प्रॅक्टिकल अनुभव, म्हणजे इंटर्नशिप वगैरे. तिसरी पायरी खूप इंटरेस्टिंग आहे, स्पेशलायझेशन, म्हणजे इको टुरिझममध्ये जायचंय की लक्झरी ट्रॅव्हलमध्ये. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची पायरी, सतत शिकत राहणं, कारण ही इंडस्ट्री खूप वेगाने बदलतीये. ठीक आहे, आता येतो तिसरा टप्पा, इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं. बघा, फक्त शिक्षण आणि अनुभव पुरेसा नसतो. यशस्वी होण्यासाठी काही अलिखित नियम पाळावेच लागतात. काय करायचं आणि काय नाही करायचं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. यशाचं खरं गणित इथेच दडलंय. एकीकडे आपल्याला सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक राहावं लागतं. प्रत्येक जागेची संस्कृती वेगळी, तिचा आदर करायलाच हवा. दुसरीकडे आपल्याला फ्लेक्झिबल राहावं लागतं, कारण प्रवासात कधी काय होईल सांगता येत नाही. पण त्याच वेळी छोट्या छोट्या डिटेल्सकडे दुर्लक्ष करणं किंवा नवीन टेक्नॉलॉजीला नाही म्हणणं हे आपल्याला मागे खेचू शकतं. जे यशस्वी होतात ते याच गोष्टींमध्ये एक परफेक्ट बॅलन्स साधतात. आता वळूया चौथ्या टप्प्याकडे, जो सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा असतो, पैसे, म्हणजे आर्थिक बाजू. या क्षेत्रात आवड आहे, पॅशन आहे, सगळं ठीक आहे, पण कमाईच्या संधी कशा आहेत? चला जरा त्यावर नजर टाकूया. आणि हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे, नाही का? कारण करिअर निवडताना पॅशन तर महत्वाचं आहेच, पण आर्थिक स्थैर्यही तितकंच लागतं. आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर अनेकांना आश्चर्यचकित करू शकतं. तर बघा, इथे कमाईची रेंज खूप मोठी आहे. सुरुवातीला म्हणजे एंट्री लेव्हलला असताना उत्पन्न थोडं कमी असू शकतं. पण जसं जसा अनुभव वाढतो आणि आपण एखादा खास क्षेत्रात, म्हणजे समजा क्रूज लाईन मॅनेजमेंट किंवा इंटरनॅशनल टूर प्लॅनिंगमध्ये मास्टरी मिळवतो, तेव्हा कमाईची क्षमता प्रचंड वाढते. अनुभव आणि स्किलची किंमत इथे खूप आहे. पण हे करिअर फक्त स्वतःच्या कमाईपुरतं मर्यादित नाहीये. आपला 5वा आणि शेवटचा टप्पा आपल्याला याचं एक मोठं चित्र दाखवतो. पर्यटन क्षेत्राचा आपल्या देशावर किंबहुना जगावर काय परिणाम होतो? पर्यटन म्हणजे कोणत्याही देशासाठी एक मोठं आर्थिक इंजिन असतं. विचार करा, यामुळे थेट नोकऱ्या मिळतात, रस्ते, विमानतळ यांसारख्या सुविधा सुधारतात आणि वेगवेगळ्या संस्कृतींची देवाणघेवाण होते. जेव्हा बाहेरचे पर्यटक इथे येऊन पैसे खर्च करतात, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. म्हणजे आपलं काम थेट देशाच्या विकासाला हातभार लावत असतं. तर आज आपण काय पाहिलं? पर्यटनातलं करिअर म्हणजे फक्त फिरणं नाही, तर तो एक प्लॅन करून केलेला प्रवास आहे. यासाठी योग्य शिक्षण लागतं, अनुभव लागतो, प्रोफेशनल शिस्त लागते आणि हो, पैशाचं गणितही माहीत असायला हवं. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे हे एक असं क्षेत्र आहे जे आपल्याला जागतिक पातळीवर काहीतरी चांगलं करण्याची संधी देतं. आणि शेवटचा एकच प्रश्न, जेव्हा संपूर्ण जगच आपलं ऑफिस असतं, तेव्हा हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतो? या क्षेत्रातल्या शक्यता खरोखरच अमर्याद आहेत.